आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मतमोजणी पर्यवेक्षक म्हणून केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांचा समावेश असलेल्या खंडपीठानं आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन केलं जावं असे निर्देश दिले आहेत. हा निर्णय तृणमूल काँग्रेससाठी एक धक्का मानला जात आहे, कारण त्यांनीच आयोगाच्या या निर्णयाला आव्हान दिलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवार दिनांक 3 मे रोजी सकाळी 8:30 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. नागपुरातील खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 8:30 पासून निवेदनं स्वीकारली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेयो इथल्या विकास कामांची पाहणी केली. यावेळी आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मेयोचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नितीन शेंडे यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. तसंच मुख्यमंत्र्यांनी आज मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्प बांधकामाचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत मनपाचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. तिन्ही प्रमुख शाखांमध्ये उत्तम निकाल लागला असून विज्ञान शाखेत सर्वाधिक 97.46% निकाल नोंदवण्यात आला आहे. 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर, मनपा आयुक्त डॉक्टर विपिन, शिक्षण विशेष समिती सभापती संतोष लड्ढा, शिक्षणाधिकारी माधुरी काटकर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केलं असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये चेन्नई इथं सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई इंडियन्स संघाच्या 13व्या षटकात 3 गडी बाद 107 धावा झाल्या होत्या. मागील 24 तासात विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 44° इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात 42.2 इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान उद्या चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नागपुरातील जामठा, गुमगावसह अनेक भागात मागील 2 तासांपासून विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसानं हजेरी लावली आहे. वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला असून काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.